नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जसं की तुम्हाला सर्वांना माहित आहे की आपण टीईटीच्या ज्या आहे 7 फ्री टेस्ट सगळ्यांना देत आहोत. परंतु भरपूर जणांना माहित नाहीये की या टेस्ट डाउनलोड कुठून करायच्या आणि कशा प्रकारे आपल्याला टेस्ट सिरीज सोडवायची आहे. तर तेच मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला दोन गोष्टी बघायच्या आहे की फ्री टेस्ट कशी सोडवायची आणि डाउनलोड कशी करायची. ठीक आहे, तर याच्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोअर असेल किंवा ऍप स्टोअर असेल, हे डाउनलोड करायचं आहे. हे ऑलरेडी डाउनलोडेड असेल, याच्यामध्ये तुम्हाला ओपन करायचं आहे आणि ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्च बॉक्स मध्ये जायचं आहे. जेव्हा तुम्ही सर्च बॉक्स मध्ये जाशाल तेव्हा तुम्हाला इथे सर्चचं ऑप्शन दिसेल, तिथे तुम्हाला सर्च मारायचं आहे इग्नाइट अकॅडमी. जेव्हा तुम्ही इग्नाइट अकॅडमी असं टाईप करून सर्च मारशाल तेव्हा त्या ठिकाणी तुम्हाला अशी एक ऍप्लिकेशन दिसणार आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये ही ऍपची जी आहे लिंक मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो, तिथून पण तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करू शकतात. जेव्हा तुम्हाला ही ऍप दिसेल तेव्हा तुम्हाला इथे इन्स्टॉल नावाचं बटन आहे, ते दाबायचं आहे आणि ऍप इन्स्टॉल करून घ्यायची आहे. ठीक आहे, याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की हे ऍप ओपन करायचे आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे इंटर युअर मोबाईल नंबर ऑप्शन दिसेल, इथे तुम्हाला स्वतःचा मोबाईल नंबर टाकायचा आहे किंवा जीमेल ऍड्रेस तुम्हाला टाकायचा आहे आणि ऍप जे आहे लॉग इन करून घ्यायचे आहे. तिथे तुम्हाला त्याच्यानंतर ओटीपी येणार आहे, तो ओटीपी तुम्हाला टाकायचा आहे. त्याच्यानंतर अशा प्रकारे तुमची ऍप जी आहे ओपन झालेली असणार आहे. आता याच्यानंतर काय प्रोसेस आहे, तर यासाठी तुम्हाला या ठिकाणी एक ऑप्शन दिसेल, एक अशा खून दिसेल, इथे दाबायचं आहे. तिथे दाबल्यानंतर अशा प्रकारची एक विंडो ओपन होईल. मग या विंडो मध्ये तुम्हाला सीटीटी, टीटी, टेट, केंद्र प्रमुख भरती ही वाले जो ऑप्शन आहे, हे वाला जे ऑप्शन आहे तिथे क्लिक करायचं आहे. ते क्लिक केल्यानंतर वापस तुमचा अशा प्रकारचं इंटरफेस तिथे येणार आहे. यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, हे जे कोर्सेस वाला ऑप्शन आहे या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुमच्या ज्या मोबाईल आहे त्याच्यावरती अशा प्रकारे एक विंडो ओपन होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात एक नंबरलाच बघा टीईटी फ्री टेस्ट सिरीज, हे बघा हे एक बॅच आहे. या बॅच मध्ये तुम्हाला जे आहे सगळ्या टेस्ट सिरीज भेटणार आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला इथे व्ह्यूचं ऑप्शन दिसेल, तिथे व्ह्यू करायचं आहे. व्ह्यू केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस येणार आहे. त्याच्यानंतर इथे बघा रेकॉर्डेड नावाचं एक टॅब आहे. आता या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता रेकॉर्डेड नावाच्या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे आहे हे बघा रेकॉर्डेड नावाच्या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे 4 फोल्डर जे आहे बॅच मध्ये दिसणार आहे. ज्याच्यामध्ये तुमचा जर पेपर 1 असेल तुमच्यासाठी हे फोल्डर असेल, पेपर 2 वाल्यांसाठी हे फोल्डर असेल आणि सगळ्यात महत्वाचं सगळ्यांना OMR शीट डाउनलोड करून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर टेस्टचं जे अनालिसिस पीडीएफ आहे ते तुम्हाला सगळ्यात खाली भेटणार आहे. त्याच्यामुळे ज्यांचा पेपर 1 आहे, ज्यांचा पेपर 2 आहे, यांच्यासाठी कसं करायचं आहे पुढे, तर पेपर 1 वाल्यांनी पेपर 1 चं फोल्डर ओपन करायचं. मग तिथे माध्यम दिसेल तुम्हाला, मराठी माध्यम आणि हिंदी माध्यम. तुम्ही फॉर्म भरताना जे माध्यम टाकलेलं आहे त्या माध्यमाचा तुम्हाला पेपर डाउनलोड करायचा आहे. त्यासाठी जर मी मराठी माध्यमातून पेपर भरलेला आहे, मी मराठी माध्यम ओपन केलं, त्या फोल्डरवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची मला टेस्ट नंबर 1 जे आहे तिथे दिसणार आहे. आता ही टेस्ट मी डाउनलोड कशी करू शकतो, त्यासाठी मला इथे टॅप करावं लागेल. जेव्हा मी टॅप करेल तेव्हा अशा प्रकारची जी आहे पीडीएफ मला भेटणार आहे. आता ही पीडीएफ जी आहे तुम्ही डाउनलोड पण करून ठेवू शकता किंवा जर तुम्हाला ही पीडीएफ इथूनच सोडवायची असेल तर इथे तुम्ही स्क्रोल करून जे आहे सगळे प्रश्न सॉल्व्ह करू शकतात. जर तुम्हाला डाउनलोड करायचे आहे तर हे बघा राईट हँड साइडला सर्वात खाली हे 3 रेषावाला एक ऑप्शन दिसतंय. या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी बघा हे 4 ऑप्शन दिसणार आहे. त्याच्यापैकी सगळ्यात पहिलं जे ऑप्शन आहे हे जे आहे हे इम्पॉर्टंट आहे. हे डाउनलोड करण्यासाठी आहे. पीडीएफ जे आहे थेट तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड तिथून होऊन जाणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला जे आहे पीडीएफ डाउनलोड करता येईल. या व्यतिरिक्त तुम्हाला अजून कशाची गरज आहे, तर OMR ची गरज आहे. मग OMR कशी डाउनलोड करायची बघा. आता OMR डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हा आपण रेकॉर्डेड मध्ये जातो तेव्हा पेपर 1, 2 च्या खाली एक OMR शीट नावाचं फोल्डर आहे. जेव्हा तुम्ही हे OMR शीट नावाचं फोल्डर जे आहे ओपन करशाल तेव्हा तुम्हाला तिथे 2 OMR दिसेल, पेपर 1 आणि पेपर 2 ची. जेव्हा तुम्ही ती ओपन करशाल तेव्हा तुम्हाला डायरेक्ट अशा प्रकारची जी आहे OMR तिथे भेटणार आहे. अशा प्रकारे जे आहे तुम्ही टीईटीचा पेपर डाउनलोड करू शकता. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त काहीही तुम्हाला डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये जे आहे विचारू शकतात. चला, जर तुम्ही टीईटीचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला टीईटीची द्रोणा 10.0 ही बॅच जी आहे इग्नाइट अकॅडमीवरती सुरू झालेली आहे.
या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी मिळतात. त्याच प्रकारे तुम्हाला बुक सहितही बॅच मिळते आणि विदाऊट बुकही बॅच जे आहे मिळणार आहे. त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला टीईटी 2026 ची फक्त रेकॉर्डेड बॅच पाहिजे असेल तर ती पण उपलब्ध आहे, ती पण तुम्ही घेऊ शकता. जर तुम्हाला फक्त टेस्ट सिरीज पाहिजे असेल टीईटी साठी तर टेस्ट सिरीजही तुम्ही विकत त्या ठिकाणी घेऊ शकतात. त्या व्यतिरिक्त जर तुम्ही सीटेटचा अभ्यास करताय, टेटचा अभ्यास करताय, दोघांसाठी सेपरेट बॅच जे आहे आपल्याकडे उपलब्ध आहे. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला पेपर 1 असेल, पेपर 2 असेल, बालमानसशास्त्राचं बुक असेल किंवा शिक्षक भरतीचं सक्सेस मास्टर जे आहे हे बुक असेल, हे परचेस करायचं असेल तर आपला ऍप जे आहे तुम्ही डाउनलोड करून तिथे परचेस करू शकतात. या व्यतिरिक्त जर तुम्हाला शिक्षक भरतीचे कोणतेही अपडेट पाहिजे असतील तर तुम्ही आपलं जे आहे इंस्टाग्राम आणि फेसबुक पेज जे आहे फॉलो करून ठेवू शकतात. आणि इतर सरळ सेवा असेल, एमपीएससी, युपीएससी असेल किंवा कोणत्या पण परीक्षा असेल, जर तुम्ही त्याची तयारी करत असाल तर आपली जी आहे इग्नाइट अकॅडमीची ऍप जे आहे डाउनलोड करून तुम्ही तिथून सर्व प्रकारचे कोर्सेस परचेस करू शकता. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे जे डाऊट्स आहे हे नक्कीच क्लिअर झाले असतील. मिळूया आता नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.